हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर हीट. आणि ह्या चॅप्टरच्या आपल्या कालच्या लेक्चरला आपण काय शिकलो, तर आपण बघितलं तीन महत्वपूर्ण डेफिनेशन, जसं ड्यू पॉइंट टेम्परेचर. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं रिलेटिव्ह ह्युमिडिटी, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी आणि पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी. अशा काही डेफिनेशन आपण बघितल्या होत्या. What is dew point temperature? Suppose unsaturated air at a certain temperature is taken and its temperature is decreases. A temperature is reached at which the air becomes saturated with the vapor. This temperature is called as a dew point temperature. म्हणजेच काय, एक विशिष्ट तापमान असलेली हवा आपण घेतली आणि तिला आपण थंड करत गेलो. इथपर्यंत तिला थंड करायचं, त्या तापमानापर्यंत न्यायचं की त्या तापमानाला त्याच्यातला जो बाष्प आहे त्या हवेमधला तो बाहेर येईल. आणि त्या टेम्परेचरला काय म्हणतात? ड्यू पॉइंट टेम्परेचर असं म्हणतात. यालाच काय म्हणतात? तर दवबिंदू तापमान असं म्हणतात. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी कशाला म्हटलं जातं, तर ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हटलं जातं द मास ऑफ वेपर in a unit volume is called an absolute humidity. The mass of unit volume, the mass of vapor in unit volume is called as a absolute humidity. त्याच्यानंतर आपण एक कन्सेप्ट घेतली होती रिलेटिव्ह ह्युमिडिटी. सापेक्ष आर्द्रता म्हणजेच काय, तर सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय? रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज द रेशो ऑफ ऍक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर कंटेन इन एअर इन अ गिवन व्हॉल्यूम टू mass of vapor needed to make the air saturated in that volume. ह्यावरूनच आपण ठरवतो पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी. काय पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटीचा फॉर्म्युला? पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी इज इक्वल टू ऍक्च्युअल मास ऑफ वॉटर वेपर कंटेन इन एअर at a given volume divided by mass of vapor needed to make air saturated in that volume मल्टिप्लाय बाय 100. हे फार महत्वाचं आहे कारण पर्सेंट काढतोय आपण, म्हणून मल्टिप्लाय बाय 100. मग अशा काही गोष्टी आपण शिकलो होतो शेवटच्या लेक्चरला. मग आजच्या लेक्चरला आपण काय बघणार आहे? आजच्या लेक्चरला आपण पुढे सरकणार आहे. प्लीज सी ऑन युअर स्क्रीन अ मोर इन्फॉर्मेशन ऑन द ह्युमिडिटी. द रिलेटिव्ह ह्युमिडिटी ॲट द ड्यू पॉइंट इज 100%. If the relative humidity is more than 60%, we feel that the air is humid. If the relative humidity is less than 60%, we feel that the air is dry. During winter season, you may have observed a white trail at the back of the flying plane in a clear sky. As the plane flies, the vapor released by the aeroplane engine condenses and it forms a cloud. If a surrounding air is having more relative humidity, it is a long time for a white trail formed by the condensation of vapor to disappear. If relative humidity of the surrounding air is less, either the size of the white trail may be small or it may not even get formed. मग याच्यावरती एक्सप्लेनेशन आपण बघणारच आहोत. आणि त्याच्यानंतर दोन प्रश्न आहेत बघा आपल्याला, की ट्राय धिस. काय करून बघा, टेक अ बॉटल ऑफ कोल्ड वॉटर आउट ऑफ द रेफ्रिजरेटर अँड कीप इट आउटसाइड फॉर अ व्हाईल. ऑब्झर्व द आउटर सरफेस ऑफ द बॉटल. सेकंड, ड्रॉप of water can be observed on the outer surface of the bottle. In the same way, if we observe the leaves or plants, grass or window glass of a vehicle in a early morning, we see water droplets collected on the surface. बघा मित्रांनो, आपल्याला पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी ह्याचा फायदा होतो हवेतली आर्द्रता मोजण्यासाठी. तसंच आपल्याला हे ठरवण्यासाठी याचा फायदा होतो की एखाद्या ठिकाणची हवा ही ह्युमिड आहे किंवा नाही.
म्हणजे ती हवा आर्द्रतामय आहे किंवा नाही. ड्यू पॉइंट टेम्परेचरला, कोणत्या टेम्परेचरला? ड्यू पॉइंट टेम्परेचर म्हणजेच काय, एक नॉर्मल सर्टन टेम्परेचरची हवा, तिला तुम्ही थंड करत 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 गेले आणि त्या टेम्परेचरला पोहोचले की त्या टेम्परेचरला त्याच्यातून वॉटर ड्रॉपलेट्स म्हणजे बाष्प बाहेर आलं, बाष्प बाहेर यायला सुरुवात झाली, ते टेम्परेचर म्हणजेच काय, ड्यू पॉइंट टेम्परेचर. या ड्यू पॉइंट टेम्परेचरला जी हवा आहे ती 100% ह्युमिड असते. किती पर्सेंट ह्युमिड असते? 100% ह्युमिड. ठीक आहे. तर दुसरीकडे जेव्हा हवेतली ही आर्द्रता 60% असते, 60%, तेव्हा आपण तिला काय म्हणतो? ह्युमिड असं म्हणतो. 60 किंवा त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंट जर असतील तर ती हवा कशी असते? ह्युमिड असते. ठीक आहे. 60%च्या बिलो जर असेल ह्युमिडिटी, बिलो 60% ह्युमिडिटी असेल, तर अशा हवेला आपण ड्राय एअर म्हणजे कोरडी हवा किंवा शुष्क हवा असं म्हणतो. कोरडी हवा असं आपण म्हणतो, ज्या हवेची ह्युमिडिटी, रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती असते? 60% असते. 60% पेक्षा कमी. 60% पेक्षा कमी ड्राय एअर. ह्युमिडिटी 60% पेक्षा जास्त मॉइस्ट एअर किंवा ह्युमिड एअर असं म्हटलं जातं. आणि लक्षामध्ये ह्युमिडिटी तिथं ऑकर होते. ही कन्सेप्ट क्लिअर झाली. त्याच्यानंतर बघा हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आकाशामध्ये जेव्हा एखादं एरोप्लेन जातं है ना उंच आकाशामधून, तेव्हा तुम्हाला त्याच्या पाठीमागे एक धुरांची रेष दिसते है ना, ढगांची रेष तयार झालेली दिसते. असं का होतं? तर बघा, एरोप्लेन जेव्हा उंच हवेमधून जातं, आकाशामधून जातं, थंड वातावरण असल्या कारणाने टेम्परेचर खूप कमी असतं आणि एरोप्लेन हे इंधन बर्न करत असतं त्याच्यामध्ये असलेलं, आणि हे इंधन बर्न केल्यामुळे ते व्हेपर्स बाहेर टाकतं, वेगवेगळ्या गॅसेसचे व्हेपर, जसं कार्बन डायऑक्साईड हे की नाही, त्याच्यानंतर इतर गॅसेसचे व्हेपर ते बाहेर टाकतं. याचं तापमान जास्त असतं. ऍटमॉस्फिअर थंड असल्या कारणाने हे जे वेपर्स आहे हे कंडेन्स होतात, यांचं संघनन घडून येतं आणि त्यांचे क्लाउड्स म्हणजे ढग तयार होतात. म्हणूनच आपल्याला ती धुरांची रेष तयार झालेली दिसते. जसं जसं ते रॉकेट किंवा एरोप्लेन पुढे जातं तसं तसं त्याची धुरांची रेष खूप गडद अशी तयार झालेली आपल्याला दिसते. आणि जर हवामान प्रचंड थंड असेल तर ती रेष धुराची, हवेची, ढगाची तुम्हाला खूप वेळापुरती दिसते आणि खूप वेळानंतर ती डिसअपिअर होते. तसंच ऍटमॉस्फिअरिक टेम्परेचर जर जास्त असेल, म्हणजे थंडावा जास्त नसेल ऍटमॉस्फिअर मध्ये, तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा तापमान जास्त असेल तर ती रेष खूप पुसटशी तुम्हाला दिसते किंवा कधी कधी ती दिसत सुद्धा नाही, हे की नाही. म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये एरोप्लेन जातात, आपल्याला त्याचे क्लाउड्स, ढग, धूर दिसत नाही पाठीमागं. काय कारण आहे? कारण तापमान जास्त आहे, त्यांनी सोडलेली जी वाफ आहे त्याचं कंडेन्सेशन होत नाहीये है ना, मग त्या वाफेचं कंडेन्सेशन होतं, संघनन होतं आणि म्हणून त्याचे ढग तयार होतात आणि ते आपल्याला रेषेच्या मार्फत दिसतात, कारण ते इंधन पाठीमागं सोडत ती एरोप्लेन काय केलेलं असतं, पुढे ट्रॅव्हल करत गेलेलं असतं. आलं लक्षामध्ये? मग हे आहे पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटीचे फायदे. पर्सेंट रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजेच काय, तर आपल्याला ह्याच्यावरून समजतं की एखादी हवा जे दिलेलं आहे सॅम्पल ते शुष्क आहे, कोरडे आहे, किंवा ते आर्द्रतामय म्हणजेच ह्युमिड किंवा ह्युमिडिटी त्याच्यात आहे, हे आपण त्याच्यावरून ठरवतो. 60% पेक्षा जास्त ह्युमिडिटी असेल तर ती आर्द्रतामय हवा असते आणि 60% पेक्षा कमी जर ह्युमिडिटी असेल तर ती काय असते? कोरडी हवा असते, ड्राय एअर असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काही ऍक्टिव्हिटीज करायला लावल्या, जसं की रेफ्रिजरेटर मध्ये बॉटल्स ठेवलेले आहे तुम्ही थंड होण्यासाठी पाणी अर्थातच. आता ह्या रेफ्रिजरेटर मधली बॉटल एक बाहेर काढा, थंड झालेली, चिल्ड झालेली, आणि तिला टेबल वरती ठेवा. काय होईल? रेफ्रिजरेटर मध्ये ती ड्राय असलेली बॉटल, तिचा आउटर सरफेस साध्या ऍटमॉस्फिअर मध्ये ठेवल्यानंतर थोड्याच वेळात तिच्यावरती पाण्याचे बारीक बारीक थेंब तयार होतात. बरोबर आहे ना? त्या बॉटल वरती बारीक 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 पाण्याचे काय तयार होतात? थेंब तयार होतात. असं कसं झालं? बॉटल फुटली का काय? तर नाही. हे कशामुळे होतं? तर ड्यू पॉइंट टेम्परेचरमुळे होतं, दवबिंदू तापमानामुळे होतं.
दुसरं ऑब्झर्वेशन, आता येतं झालं, याचं उत्तर तर आपण बघणारच आहे. दुसरं एक्झाम्पल, हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही बघता नाही का, किंवा ऑर्डिनरी डेला सुद्धा अर्ली मॉर्निंग जेव्हा तुम्ही बघता तुमच्या खिडकींच्या काचांवरती किंवा गवतावरती किंवा एखाद्या वनस्पतीच्या पानावरती किंवा कार किंवा तुमच्या टू व्हीलरच्या सीट्स वरती आहे ना, कारच्या सरफेस वरती, तर बारीक बारीक असे पाण्याचे बिंदू तयार झालेले असतात. मग हे काय आहेत, हे कशामुळे तयार होतात? इट इज बिकॉज ऑफ ड्यू पॉइंट. यालाच आपण दवबिंदू असं म्हणतो आणि हे घडून येतं ड्यू पॉइंट टेम्परेचरमुळे. आता याच्या पाठीमागचं लॉजिक समजून घ्या. काय होतं, फ्रीज मधली बॉटल तुम्ही बाहेर काढून ठेवली आणि तिच्यावरती थोड्याच वेळात छोटे 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 बारीक पाण्याचे थेंब जमा व्हायला चालू झाले. याचं कारण, बॉटल मधलं पाणी अत्यंत थंडगार आहे, कारण ते तुमच्या रेफ्रिजरेटर मध्ये होतं. मग ते जे पाण्याचा थंडावा आहे तो त्या बॉटलच्या सरफेस मधून म्हणजे आउटर सरफेस मधून बाहेर सोडला जातो आणि त्या बॉटलच्या आजूबाजूचं लगतच जे तापमान आहे ते थंड व्हायला सुरुवात होते. बॉटलच्या बाहेरचं लगतच जी हवा लागलेली आहे ती, आणि त्यामुळे त्या हवेचं टेम्परेचर हळूहळू कमी कमी होत येतं आणि ती हवा सॅच्युरेट व्हायला चालू होते विथ रिस्पेक्ट टू वेपर. ती हवा सॅच्युरेटेड होते विथ वेपर आणि म्हणून त्या हवेमधलं जे शोषलेलं गेलेलं बाष्प होतं ते बाष्प आता काय होतं तर बिंदूंच्या स्वरूपात, पाण्याच्या स्वरूपात कंडेन्स व्हायला सुरुवात होतं. आणि असं कंडेन्सेशन त्या वॉटरचं कुठं जमा होत चालतं, त्या बॉटलच्या सरफेस वरती जमा व्हायला चालतं आणि म्हणून त्या बॉटल वरती छोटे 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 काय चालू होतात तर दवबिंदू, पाण्याचे थेंब जमा व्हायला चालू होतात. आलं लक्षामध्ये? हे कशामुळे की त्याच्या आजूबाजूची हवा थंड केल्या गेल्यामुळे. आणि ही हवा थंड कोण करतं? अर्थात बॉटल मधलं पाणी, जे की थंड आहे. मग ते थंडावा बाहेर सोडतं, टेम्परेचर डिक्रीज करतं. दुसरीकडं सकाळच्या वेळी म्हणजे रात्री साधारणतः 3 वाजेनंतर प्रचंड थंडावा वातावरणामध्ये निर्माण झालेला असतो. तुम्हाला माहितीये की दिवसभर पृथ्वी सूर्यकिरणांचा मारा सहन करते आणि ती तप्त होते. हळूहळू जेव्हा सूर्य मावळतो त्यानंतर ती थंड व्हायला सुरू होते, पण तिचा थंडावा अगदी रात्री 2 ते 3 नंतर काय होतो सुरू होतो, म्हणजे ती प्रचंड थंड झालेली असते. सकाळी 3 ते 5 ह्या दरम्यान टेम्परेचर मिनिमम असतं. ठीक आहे. मग ह्या वेळेस काय होतं, आता थंडावा निर्माण झालेला आहे ऍटमॉस्फिअर मध्ये आणि ती जी हवा जी सकाळी कोरडी होती, शुष्क होती, ज्यामध्ये ह्युमिडिटी ही 60% पेक्षा कमी होती, आता काय झालं, ड्यू पॉइंट टेम्परेचर, ती हवा आली ड्यू पॉइंट टेम्परेचरवर. कसं, वातावरण थंड 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 होत गेलं आणि त्या थंडाव्यामध्ये त्या टेम्परेचरला त्या हवेमध्ये असणारं बाष्प, वॉटर व्हेपर, हे कंडेन्स होतं आणि त्याचे छोटे छोटे दवबिंदू मग काचांच्या खिडक्यांच्या सरफेस असो, त्याच्यानंतर तुमची कारचे सरफेस असो, मोटर बाईक असो किंवा पानं असो, त्याच्यानंतर गवत असो, याच्यावरती ते दवबिंदू जमा होतात. इतका थंडावा ह्या हवेमध्ये निर्माण होतो की तो ड्यू पॉइंट टेम्परेचरला पोहोचतो. मग हे दिलेले जे दोन्ही उदाहरणं आहेत हे कशाचे आहे, ड्यू पॉइंट टेम्परेचरचे आहे. आलं की लक्षामध्ये? याच्यातून आपण शिकून घेतलं ड्यू पॉइंट टेम्परेचर, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, कशाला ड्राय एअर म्हणायचं आणि कशाला ह्युमिड एअर असं म्हणायचं. चला तर मग आता पुढे सरकूयात आपण आणि पुढे सरकून जाणून घेऊयात युनिट्स ऑफ हीट. काय आहे युनिट्स ऑफ हीट? बघा, आपण सरफेस हे घेतलं होतं, त्याच्या खालचा पायरा आपण घेणार आहोत. बघा, through these two observation we sense the presence of water vapor in the atmosphere. When air is cooled due to the decrease in the temperature, it becomes saturated with water vapor. As a result, the excess of water vapor gets converted into tiny droplets. The dew point temperature is decided by the amount of vapor in the air. त्या हवेमध्ये ड्यू पॉइंट टेम्परेचर ठरतं की त्या हवेमध्ये आर्द्रता किती शोषली गेलेली आहे, म्हणजे किती वॉटर वेपरचं प्रमाण तिच्यामध्ये आहे, यावरून ठरतं ड्यू पॉइंट टेम्परेचर की ते किती कमी किंवा किती जास्त असावं. त्याच्यानंतर युनिट ऑफ हीट.
The unit of heat are joule in SI units and calorie in CGS unit. The amount of heat is necessary to raise the temperature of 1 gram of water by 1 degree Celsius from 14.5 degrees Celsius to 15.5 degrees Celsius is called 1 calorie heat. Similarly, the amount of heat is necessary to raise the temperature of 1 kg of water by 1 degree Celsius from 14.5 degrees Celsius to 15.5 degrees Celsius is called as 1 kilocalorie heat. It is clear that 1 kilocalorie heat is equal to 1000 calorie. Always remember पण घेऊन टाकू. If we heat 1 kg of water by 1 degree Celsius in a different temperature ranges than 14.5 to 15.5 degrees Celsius, the amount of heat required will be slightly different. It is therefore essential to define a specific temperature range while defining the unit of heat. Calorie and joule are related to the following relation, that is काय तर 1 calorie is equal to 4.18 joule. बघा ड्यू पॉइंट टेम्परेचर आपण आताच शिकलो की कसं होतं की जसं जसं हवेचं तापमान कमी होतं, तापमान ह्या ठिकाणी पोहोचतं की त्या हवेमधली जी आर्द्रता आहे तिचं कंडेन्सेशन होतं, संघनन होतं आणि तिचं पाण्यामध्ये रूपांतर होतं. जे एक्सेस ऑफ वॉटर वेपर आहेत त्या कंडेन्स होतात आणि त्याचे टायनी वॉटर ड्रॉपलेट तयार होतात, छोटे छोटे पाण्याचे बिंदू तयार होतात. याला म्हणतो आपण ड्यू पॉइंट टेम्परेचर. त्याच्यानंतर युनिट ऑफ हीट. काय युनिट ऑफ हीट? तर एसआय युनिट ऑफ हीट इज जूल. एसआय युनिट काय आहे? जूल. तर सीजीएस युनिट आहे कॅलरी. जसं की 1 ग्रॅम पाण्याला तुम्ही उष्णता दिली आणि त्याचं तापमान 14.5 डिग्री पासून 15.5 डिग्री सेल्सिअस नेलं, त्या 1 डिग्री तापमान वाढवण्यासाठी 14.5 ते 15.5 ते 1 डिग्री तापमान वाढवण्यासाठी तुम्हाला जी उष्णता लागते ती लागते 1 कॅलरी इतकी ऊर्जा. तसंच जेव्हा तुम्ही 1 किलो पाणी घेता, 1 kg ऑफ वॉटर, आणि ह्याला तुम्ही 14.5 डिग्री पासून 15.5 डिग्री पर्यंत उष्णता देता, तेव्हा याला जी उष्णता लागते 1 डिग्री तापमान तापवण्यासाठी ती लागते 1 किलो कॅलरी. याचाच अर्थ काय? तर 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 1000 कॅलरी. 1 किलो कॅलरी म्हणजे 1000 कॅलरी, 1000 कॅलरी असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तसंच रिलेशन आहे बघा कॅलरी आणि जूल मध्ये. काय रिलेशन आहे? तर 1 कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल. 1 कॅलरी बरोबर 4.18 जूल. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्ही म्हणणार इथं स्पेसिफिक का घेतलं की 14.5 डिग्री पासून 15.5 डिग्रीलाच का हीट करायचं? तर इतर तापमानाला, म्हणजे समजा पाण्याचं तापमान 12 डिग्री आहे आणि तुम्ही त्याला 1 डिग्रीने वाढवताय 13, तर ही जी हीट आहे ना ज्याला लागणार आहे ती 1 कॅलरी पेक्षा जास्त लागू शकते किंवा कमी लागू शकते. मग हे अनसर्टन आहे, थोडंसं हीट कमी जास्त होऊन जाते आणि म्हणून आपण एक स्पेसिफिक टेम्परेचर धरलं 14.5 ते 15.5 आणि त्याचं मापन करून आपण सांगितलं की 14.5 ते 15.5 डिग्री साठी किती हीट लागेल? 1 कॅलरी. आणि 1 किलो पाण्यासाठी 1 किलो कॅलरी. मग 1 कॅलरी म्हणजे 4.18 जूल. तर ह्या लेक्चरला आपण इथे थांबणार आहोत. आजच्या लेक्चरला आपण बघितलं की युनिट ऑफ हीट काय, ड्राय एअर कशाला म्हणायचं, ह्युमिड एअर कशाला म्हणायचं आणि काही उदाहरणं देखील त्याचे समजून घेतले. ह्या लेक्चरला इथं थांबूयात, भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. धन्यवाद.